शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे। राज ठाकरेंना महाराष्ट्राची वाट लावायची आहे, स्वतःच्या चेहऱ्यावर मतं मिळत नाहीत म्हणून नरेंद्र मोदींचा मुखवटा हवा आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बाळासाहेबांचा मुखवटा वापरला, बाळासाहेबांनी ताकीद दिल्यानंतर तो उतरावा लागला, त्याची आठवण उद्धव यांनी करून दिली। महाराष्ट्राची वाट लावायची त्यांनी सांगितलेले आहे। स्वतःच्या चेहऱ्यावरती मतं मिळत नाही म्हणून त्यांनी मोदींचा आता मुखवटा घातलेला आहे। मी बोललेलो आहे, सुरुवातीला पक्ष स्थापन करताना बाळासाहेबांचा मुखवटा होता, बाळासाहेबांनी ताकीद दिल्यानंतर तो उतरवावा लागला, आता मोदी के नाम पे। दुसरीकडे मावळचे खासदार गजानन बाबर यांनी केलेले आरोपही उद्धव ठाकरे यांनी फेटाळले। बाबर यांना पक्षाने नगरसेवक, आमदार आणि खासदार बनवले, आता उमेदवारी न दिल्याने ते आरोप करतायत असं उद्धव यांनी म्हटलंय। बाकीचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा कसे आहेत, कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मग सगळ्यांकडनं मी पैसे घेतले असं त्याचा अर्थ आहे का? आणि मी त्यांच्या भावना समजू शकतो। त्यांना आतापर्यंत आम्ही नगरसेवक पदाचा मान दिलेला आहे, आमदारकीचा दिलेला आहे, नवीन मतदारसंघ लोकसभेचा झाल्यावर पहिला खासदार होण्याचा बहुमान दिलेला आहे। काही वेळेला काही ठिकाणी उमेदवार बदलणे हे आवश्यक असतं आणि तो पार्टीचा अधिकार असतो। मला दिलं म्हणजेच फुकट आणि दुसऱ्याला दिलं म्हणजे विकत असा अर्थ कोणी काढू नये। मला वाटतं गजानन बाबर यांचा जो काही गैरसमज झालेला आहे तो लवकर दूर व्हावा अशीच माझी एक अपेक्षा आहे। तर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी आज अनेक जणांचा समाचार घेतलाय। नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा प्रचार करणार का असा सवालही उद्धव यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विचारला। मी परवा त्यांच्या टीव्हीवरती असं ते बोलले असं मी ऐकलं। आता या गोष्टीमध्ये खरे खोटेपण हे सगळं तपासावं लागेल आणि आम्ही आता निवडणूक जिंकल्यानंतर मग त्यांना जर का बोलायचं असेल तर बोलू शकतात। तोपर्यंत त्यांना जर काही सगळं प्रेम असेल ते चालतील न चालतील म्हणण्यापेक्षा ते शिवसेनेचा प्रचार करू शकतील का, करणार का हे त्यांना विचारा। समजा निवडणूक नसती तर शांतपणाने याच्यावरती बोलता आलं असतं। आता निवडणुकीच्या तोंडावरती विनायक राऊतांचा ते प्रचार करणार का, ते त्यांना निवडून आणणार का, शिवसेनेला निवडून आणणार का, ठिकठिकाणी फिरणार का, जसे ते पूर्वी फिरायचे तसे फिरणार का, हे अशा अनेक गोष्टी आहेत। राहुल नार्वेकरांच्या प्रकरणी योग्य वेळी बोलेन असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। आपल्या वाक्याचा मीडियानं विपर्यास केला असा दावा त्यांनी केलाय। या सगळ्या गोष्टीचा मी व्यवस्थित खुलासा करेन। तुम्हाला मला कल्पना आहे की खूप उत्सुकता आहे, ह्यातनं काय मिळतंय का, तसं काही हाती लागणार नाही। जे काय आहे ते तुमच्याशी मला बोलून व्यवस्थित मी सांगेन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।